चंदनजीरा पोलिसांचा मोठा दणका। हायवेवर ॲक्टिवा अडवून अवैध दारूचा साठा जप्त। 21 वर्षीय आरोपी अटकेत। जिल्हा पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांच्या आदेशानुसार जालना पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे। याच मोहिमेअंतर्गत चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगर हायवेवर मोठी कारवाई करण्यात आली। कीर्ती ट्रान्सपोर्ट समोर एका काळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवरून येणारी अवैध दारूची वाहतूक पोलिसांनी उधळून लावली असून एकूण 1,12,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 26 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक यांना एका ठिकाणी अवैध दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना कारवाईचे आदेश देण्यात आले। पोलिसांनी हायवेवरील कीर्ती ट्रान्सपोर्ट समोर सापळा रचला। यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या ॲक्टिवा वाहन क्रमांक MH21BL 5448 ची झडती घेतली असता त्यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा मिळून आला। सदर दारू ही बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने चोरटी वाहतूक केली जात असल्याचं तपासात निष्पन्न झाले। पोलिसांनी या छाप्यात विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या, देशी दारू आणि पुण्यात वापरलेली जुनी काळ्या रंगाची ॲक्टिवा जप्त केली आहे। यामध्ये इम्पेरियल ब्ल्यू, किंगफिशर, रॉयल स्टॅग, बडवायझर यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या बाटल्या तसेच सिमरन ऑफ जॉमून आणि मॅजिक मोमटसह देशी दारूचा साठा मिळून 1,12,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी योगेश मामेश्वर पिसार वय वर्ष 21 राहणार सरस्वती मंदिर रोड, खरपुडी, जालना याला ताब्यात घेतलाय। त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, पोलीस उपनिरीक्षक देशमाने, पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल वायकोस, पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख करत आहेत।